नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा पूर्ण दिवस जेही विद्यार्थ्यांनी मेडिकल प्रोसेस मध्ये रजिस्ट्रेशन केलं आहे असे सर्व विद्यार्थी वाट पाहत होते प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट केव्हा येणार. तर गव्हर्नमेंटने या ठिकाणी दिवसभर तर काही लिस्ट लावली नाहीये, पण जे लिस्ट लावली आपली ते लिस्ट आपली या ठिकाणी रात्री 1च्या नंतर या ठिकाणी डिस्प्ले केली आहे. तर यामध्ये आपण एक्झॅक्टली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे असते काय हे आपण माहिती घेऊया. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये आपला रँक किंवा आपला एसएमएल काय आहे आणि तो एसएमएल कसा चेक करायचा याबद्दल माहिती घेऊया. जनरल एसएमएल आणि कॅटेगरी वाईज एसएमएल काय आहे याबद्दल मी तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे. तत्पूर्वी ज्याही विद्यार्थ्यांना मेरिट लिस्ट डाउनलोड होत नसेल, काही अडचण येत असेल, तर आपला व्हॉट्सअप ग्रुप ऍज वेल एज टेलिग्राम ग्रुप वरतीही आपण या लिस्ट बद्दल अपडेट दिलं आहे. तरी मी तुम्हाला वेबसाईट वरती सांगून देईल की आपल्या लिस्ट कशा पद्धतीनं चेक करायची आहे. तर सर्वप्रथम आपल्या सर्व विद्यार्थ्यांना महासीईटी सेल या वेबसाईट वरती यायचं आहे. वेबसाईट वरती आल्यानंतर आपलं जे ही नीट यूजीचं जे पोर्टल आहे या नीट यूजीच्या पोर्टल वरती आपल्याला यायचं आहे. पोर्टल वरती आल्यानंतर पहिला सेक्शन आहे आपला नीटच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट फॉर एमबीबीएस अँड बीडीएस कोर्सेस. लक्षात घ्या, फॉर एमबीबीएस आणि बीडीएस कोर्स साठी. आता विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्युजन होत आहे की मला तर एमबीबीएस बीडीएस करायचं नाही, मला तर बीएमएस साठी पार्टिसिपेट करायचं, तर मग याच्यामध्ये माझं नाव काय. तर लक्षात घ्या, एमबीबीएस बीडीएस आणि बीएमएस बीएचएमएस फिजिओथेरपी एकंदरीत सर्वांची कॉमनच प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्यासारखं येत असतं. त्यामुळे विद्यार्थ्यांना या ठिकाणी कन्फ्युजन करून घ्यायची काही आवश्यकता नाहीये. तर या लिस्ट मध्ये ज्यावेळेस आपण लिस्ट ओपन करणार आहे, लिस्ट ओपन केल्यानंतर वन बाय वन टू वन या ठिकाणी क्लिअर पॉइंट वाचायचं आहे. त्यामध्ये मी तुम्हाला डायरेक्टली लास्ट ऑप्शन्स कडे या ठिकाणी घेऊन जाणार आहे. ईडब्ल्यूएस ऍज पर ऑनरेबल कोर्ट, म्हणजे ईडब्ल्यूएस जे काही कोर्टामध्ये जे सध्याचं डिसिजन पेंडिंग आहे याबद्दल ज्यावेळेस हे होईल क्लिअरिफिकेशन त्यावेळेस आपल्याला माहिती मिळेल. दुसरी गोष्ट एनआरआय, की ज्याही विद्यार्थ्यांनी एनआरआय मधून फॉर्म भरला असेल किंवा एनआरआय असतील आणि एनआरआयचं रजिस्ट्रेशन केलं असेल तर त्यांची सेपरेटली या ठिकाणी मेरिट लिस्ट मध्ये एनआरआय या ठिकाणी समोर मेन्शन होईल. ज्याही विद्यार्थ्यांनी पीडब्ल्यूडी मधून फॉर्म भरला आहे तर या विद्यार्थ्याचा मेरिट नंबर नंतर आपलं पीडब्ल्यूडी रँक या ठिकाणी मेन्शन होणार आहे. जेही आपण रिझर्वेशन या ठिकाणी घेतलं आहे, कुठलंही रिझर्वेशन असेल, ते हिले असेल, पीडब्ल्यू असेल, एमकेबी असेल, यापैकी कुठलं जर रजिस्ट्रेशन आपण घेतलं असेल, जर त्याचे डॉक्युमेंट्स आपल्याकडे असतील तरच ते रजिस्ट्रेशन कन्सिडर केलं जाणार आहे, अनदरवाईज कन्सिडर केलं जाणार नाहीये. यामध्ये खाली सुद्धा तुम्हाला काही पॉइंट दिलेले आहेत की जरी आपण कुठल्या रिझर्वेशनचा क्लेम करत असाल, तो रिझर्वेशनचा क्लेम किंवा ग्राह्य धरला जाईल ज्याही वेळेस आपलं ऍडमिशन कन्फर्मेशन म्हणजे सॉरी ऍडमिशनचं ओरिजिनल डॉक्युमेंट्स आपले कन्फर्मेशन सीईटी सेल किंवा ते जे काही कॉलेजमध्ये आपल्या अलॉटमेंट होईल हे कॉलेज करेल त्याच वेळेस आपलं ऍडमिशन कन्फर्मेशन किंवा तो रिझर्वेशन क्लेम आपला कन्सिडर केला जाणार आहे. तर यामध्ये पाहू शकतात, फर्स्ट कॉलम आहे सिरियल नंबर, नेक्स्ट कॉलम आहे नीट रँक, त्यानंतर नीट रोल नंबर आणि सीईटी सेल फॉर्म नंबर, असे या प्रकारे वेगवेगळे या ठिकाणी सेक्शन आहेत. त्यानंतर आपलं नेम आहे, जेंडर आहे, कॅटेगरी आहे, येणार आहे आणि स्पेसिफाईड रिझर्वेशन या ठिकाणी मेन्शन केलंय. तर यामध्ये एक्झॅक्टली प्रोव्हिजनल रँक आहे तरी कुठे किंवा एसएमएल रँक आपण ओळखायचं तरी कुठे, तर महत्वाची गोष्ट आहे जोही आपला सिरियल नंबर आहे, लक्षात घ्या, जोही आपला सिरियल नंबर आहे तोच आपल्या या ठिकाणी प्रोव्हिजनल रँक कन्सिडर करणं गरजेचं आहे. नेक्स्ट या ठिकाणी ऑल इंडिया रँक, जोही या ठिकाणी आपला नीट रिझल्ट मध्ये जो रँक आला आहे तोच रँक आपल्याला या ठिकाणी दिसून येणार आहे. ठीक आहे, त्यामुळं आपला हा जो रँक आहे हा आपला प्रोव्हिजनल रँक आहे. नेक्स्ट हा जो आहे आपला हा ऑल इंडिया रँक आहे आणि यानंतर आपला नीटचा रोल नंबर आहे आणि लास्ट सीईटीचा जो आपला ऍप्लिकेशन फॉर्म आहे हा या ठिकाणी फॉर्म आहे आणि नंतर जे विद्यार्थ्याचं या ठिकाणी नेम आहे ऍज पर नीट मार्कशीट, ऍज पर 12th मार्कशीट, यानुसार आपले जेही नेम आहे ते या प्रकारे दिसणार आहे. विद्यार्थ्याचं जेंडर यामध्ये असणार आहे आणि आपण कुठल्या स्पेसिफिक कॅटेगरी मधून अप्लाय केलंय हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात येणार आहे. यामध्ये अजून एक मेजर चेंज आहे, हा आहे आपला एसएमएल रँक, म्हणजे सर्व विद्यार्थ्यांमध्ये, लक्षात घ्या, सर्व विद्यार्थ्याचा हा रँक आहे. पण पर्टिक्युलर मेल फिमेल या ठिकाणी आपल्याला सॉर्ट आउट करावं लागेल आणि जर कॅटेगरी मधून असाल तर आपल्याला या ठिकाणी
कॅटेगरीचा रँक सुद्धा या ठिकाणी देण्यात आला. या ठिकाणी पाहिलं असतं आपण कॅटेगरीमध्ये आपल्या मुलं किती पुढे आहेत, कॅटेगरीचा कितवा रँक आहे, हे सुद्धा या ठिकाणी यावर्षी क्लेरिफिकेशन आहे. यामध्ये कॅटेगरी रिझर्वेशन आणि यामध्ये हिले असेल, डिफेन्स असेल, पीडब्ल्यूडी असेल, अशा पूर्ण रिझर्वेशन बद्दल सुद्धा माहिती देण्यात आली आहे. तर यामध्ये तुम्हाला मी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कशी पाहायची याबद्दल माहिती दिली आहे. महत्वाची गोष्ट आहे, ज्याही विद्यार्थ्यांना आपल्याकडे पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे आहे, तर आपल्या जे काही IIT, NIT, इंजिनिअरिंग या प्रोसेस होत्या ऑलमोस्ट 50% कम्प्लीट झाल्यात. तर इंटरेस्टेड कॅन्डिडेट जर आपली माहिती आवडत असेल, आमच्याकडून डेफिनेटली आपल्याला काही फायदा होऊ शकत असेल असं वाटत असेल, तर आपण काउन्सिलिंग जॉईन करू शकतात. महत्वाची आणखी एक गोष्ट आहे, जेही आपल्या डेट्स किंवा या ठिकाणी शेड्यूल होता, हा शेड्यूल सुद्धा या ठिकाणी रिवाइज करण्यात आला आहे. म्हणजे जे आपला कॅप राऊंड 6 तारखेला सुरुवात होणार होता, हा कॅप राऊंड या ठिकाणी पोस्टपोन झाला आहे, की हा कॅप राऊंड या ठिकाणी सुरुवात होणार आहे 8 तारखेला. ठीक आहे. 8 तारखेपासून 11 तारखेपर्यंत म्हणजे नियर अबाउट आपल्याला 3 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला चॉईस फिलिंग करून घ्यायची आहे. 8 तारखे ते 11 तारखेपर्यंत आपल्याला फर्स्ट राऊंडची या ठिकाणी चॉईस फिलिंग करून घ्यायची आहे. ठीक आहे. एकंदरीत तुम्हाला प्रोव्हिजनल आणि चेंजिंग या ठिकाणी शेड्यूल बद्दल एक्झॅक्टली माहिती दिली. त्या अकॉर्डिंग आपण वेळोवेळी या ठिकाणी डिसिजन घेऊन योग्य त्या टाइम पिरियड मध्ये सर्व गोष्टी या ठिकाणी कंप्लीट करणं गरजेचं आहे. यामध्ये जेही चॉईस फिलिंग आहे हे फक्त आणि फक्त MBBS आणि BDS चीच आहे. BMS, BHMS, BUMS याची चॉईस फिलिंगचं शेड्यूल आणखी या ठिकाणी उपलब्ध झालेला नाहीये. ठीक आहे.